गुड मॉर्निंग. तर आज आपण सर्ट्स मध्ये नेक्स्ट प्रॅक्टिस सेट स्टार्ट करतोय. प्रॅक्टिस सेट 2.4. यामध्ये आपण पाहणार आहे की मल्टिप्लिकेशन कसं करायचं. अगोदर पण पाहिले, पण आता थोडेसे मोठे मोठे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रॅशनलाइज डिनॉमिनेटर कसं करायचा. थोडासा वेगळ्या प्रकार येणार आहे. याच्यामध्ये कंजुगेट पेअर नावाचा एक टॉपिक येणार आहे, तो पण तुम्हाला समजून सांगेल. ओके, सो आपण स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 2.4 क्वेश्चन नंबर 1 मल्टिप्लाय. In that first under root 3 multiplied by in bracket under root 7 minus under root 3. ओके, तर या अंडर रूट 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे टोटल ब्रॅकेटला. म्हणजे अगोदर या अंडर रूट 7 ला मल्टिप्लाय करा, नंतर निगेटिव्ह अंडर रूट 3 ला मल्टिप्लाय करा. सो सगळ्यात महत्त्वाचं एकदा आपण लिहून घेऊया. तर लिहून घेऊया अंडर रूट 3 मध्ये काहीच साइन नसतं, म्हणजेच मल्टिप्लाय असतं. दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी पण चालतं. तर लिहूया मल्टिप्लाइड बाय in bracket under root 7 minus under root 3. नेक्स्ट स्टेपला आपण करतोय अंडर रूट 3 ने मल्टिप्लाय करून घेतोय. आपण याला मल्टिप्लाय करूयात. अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 7. ओके, हा मायनस आहे म्हणून मायनस लिहूया. अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 3. So 3 into 7 that is 21 under root 21 minus under root 3 into under root 3 म्हणजे तो 9 बरोबर. पण तो 9 लिहिण्याऐवजी डायरेक्टली आपण अंडर रूट 3 आणि अंडर रूट 3 जर मल्टिप्लाय आला तर तो डायरेक्टली लिहितो आपण 3. तर लिहूया 3. अशी पण त्याची व्हॅल्यू अंडर रूट 3 into अंडर रूट 3 म्हणजेच अंडर रूट 9 होते. अंडर रूट 9 म्हणजे 3 आहे. ओके, सो फायनल आपला आन्सर आलेले आहे अंडर रूट 21 मायनस 3. ओके, आता आपण सेकंड एक्झाम्पल कडे बोलूया. तर सेकंड एक्झाम्पल पण तसंच दिलंय, फक्त इथं जो मल्टिप्लिकेशनचा अंडर रूट 2 दिलाय तो राईट साइडला दिलाय. काही फरक पडत नाहीये. हा तुम्ही लेफ्टला लिहिला काय राईटला लिहिला काय एकच त्याचा मिनिंग होतो. तर तो पण पाहूया आपण. तर एक्झाम्पल एकदा रीड करतो मी. अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 7 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 2. आता बघा कशा पद्धतीने करू शकतो आपण. अंडर रूट 2 अलीकडे पण घेऊ शकता, आपण पलीकडे ठेवून पण दाखवू कसं इझी आहे. अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 7 ब्रॅकेट कंप्लीट इनटू अंडर रूट 2. ओके, आता या अंडर रूट 2 ने अंडर रूट 5 ला मल्टिप्लाय करा, नंतर निगेटिव्ह अंडर रूट 7 ला मल्टिप्लाय करा. तर करूया. अंडर रूट 5 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 2. ओके, मायनस साइन आहे, मायनस लिहून घेऊया. मायनस अंडर रूट 7 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 2. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 5 टू 10, सो अंडर रूट 10 मायनस 7 टू 14, that is under root 14. So this is the final answer. Okay, क्वेश्चन नंबर 3 पाहतोय आपण. एक्झाम्पल नंबर 3. 3 अंडर रूट 2 मायनस अंडर रूट 3 एका ब्रॅकेट मध्ये दिलंय आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये दिलंय 4 अंडर रूट 3 मायनस अंडर रूट 2. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचंय. सो व्हेरी इझी, जसं रेग्युलर करतो ऍज युजुअल अगदी तसंच. म्हणजे अगोदर 3 अंडर रूट 2 ने टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, नंतर निगेटिव्ह अंडर रूट 3 ने टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. देन यू विल गेट द फायनल आन्सर. ओके, सो स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर एक्झाम्पल लिहून घेऊया. So example is in bracket, in first bracket 3 under root 2 minus under root 3. In second bracket 4 under root 3 minus under root 2. तर एक्झाम्पल जसंच्या तसं लिहिलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया कॅल्क्युलेशन. या 3 अंडर रूट 2 ने टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो फर्स्ट स्टेप 3 अंडर रूट 2 मल्टिप्लाइड बाय टोटल ब्रॅकेट दॅट इज 4 अंडर रूट 3 मायनस अंडर रूट 2. ओके, आता या निगेटिव्ह अंडर रूट 3 ने मल्टिप्लाय करायचे. मग या निगेटिव्ह अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय टोटल ब्रॅकेट दॅट इज 4 अंडर रूट 3 मायनस अंडर रूट 2. ओके, सो नेक्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन करायचे. डायरेक्टली करा किंवा अजून त्याला मल्टिप्लाय करून लिहू शकता. म्हणजे असं पण लिहू शकता तुम्ही. दाखवतोय मी, स्टेप वाईजच करूया आपण. 3 अंडर रूट 2 ने मल्टिप्लाय करा. 3 अंडर रूट 2 मल्टिप्लाइड बाय 4 अंडर रूट 3. ओके, मायनस आहे, मायनस लिहून घ्या. 3 अंडर रूट 2 मल्टिप्लाइड बाय हा अंडर रूट 2 राहिला होता तो पण घेऊया अंडर रूट 2.
हे झालंय इथपर्यंतचं कॅल्क्युलेशन. आता एवढं बाकी आहे, सेम असंच असणार. निगेटिव्ह अंडर रूट 3 घेऊया एकदा. निगेटिव्ह अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय 4 अंडर रूट 3. ओके, आणि निगेटिव्ह अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह अंडर रूट 2. सो व्हेरी इझी एक्झाम्पल. आता फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे, लक्ष द्या थोडंसं. डायरेक्टली करूया. 3 4 जा 12, 2 into 3 6 अंडर रूट 6 मध्ये मायनस येईल, प्लस मायनस आहे म्हणून मायनस येईल, मायनस 3 इथे काहीच नाही नंबर, 3 लिहूया. अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 म्हणजेच अंडर रूट 4, आणि अंडर रूट 4 म्हणजे 2, तर तो 2 लिहूया असा मल्टिप्लाइड बाय 2. पुढे आहे मायनस आणि हा प्लस म्हणजे मायनसच येईल, 4 ॲज इट इज. अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 म्हणजेच अंडर रूट 9, आणि अंडर रूट 9 म्हणजेच 3. ओके, आता हे दोन्ही मायनस मायनस आहे म्हणजे हे आन्सर येईल प्लस. अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 2 दॅट इज अंडर रूट 6. हे झाले कॅल्क्युलेशन. आता आपल्याला फक्त ऍडिशन करायचं. मल्टिप्लिकेशन तर झालंय, तर कोणत्या टर्म्स कुठे ऍड करायच्या ते काळजीपूर्वक करावं लागेल. सो देअरफॉर अंडर रूट 6 आणि अंडर रूट 6 म्हणजे या दोन कशा सर्ड्स आहेत, लाईक सर्ड्स. These are the examples of like surds because their radicands are same. Under root 6 आहे, under root 6 आहे. तर 12 under root 6 प्लस under root 6 सांगितलंय म्हणजे ऍडिशन होईल. म्हणजे 12 प्लस 1 तिथे काहीच नाही म्हणजे 1 असतो सांगितलेलं आहे ऍडिशन मध्ये. सो 12 प्लस 1 13 म्हणजे 13 अंडर रूट 6 येणार. सो लिहून घेऊया आपण फर्स्ट 13 अंडर रूट 6. नंतरची कॅल्क्युलेशन्स पाहूया आपण. निगेटिव्ह 3 इंटू 2 म्हणजेच येणार तो निगेटिव्ह 6. Okay, and negative 4 into 3 that is negative 12. Okay, so last step कडे बोलतोय आपण. 13 under root 6 as it is लिहिलंय, minus 6 minus 12 that is negative 18. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आन्सर लिहित असतो तर ते अशा फॉर्म मध्ये लिहित असतो. अगोदर जो नंबर असेल तो नंबर लिहितो आपण, दॅट इज निगेटिव्ह 18, आणि ते काहीच साइन नाही म्हणजेच काय असतं प्लस, आणि जो आहे तसाच लिहून घेऊया 13 अंडर रूट 6. हा नंबर लिहिलाय, इथे काहीच साइन नाही म्हणजे प्लस आहे 13 अंडर रूट 6. दिस इज द फायनल आन्सर. ओके, सो मल्टिप्लिकेशन संपले. आता आपण वळणार आहोत कन्जुगेट पेअर कडे. कन्जुगेट पेअर म्हणजे काय आणि नंतर शिकवणार रॅशनलाइज कसं करायचं. ओके, सो एकदा हे पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 2 पाहतोय आपण. तर क्वेश्चन नंबर 2 काय, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. सो सगळ्यात अगोदर फोकस करायचं डिनॉमिनेटरला. सो इथं डिनॉमिनेटर जर पाहिलं तर आहे अंडर रूट 7 प्लस अंडर रूट 2. अगोदर जर पाहिलं तर आपण सिंगल यायचा, अंडर रूट 7 यायचा, मग आपण अंडर रूट 7 ने मल्टिप्लाय करायचो, डिवाइड करायचो. आता मात्र काय करावं लागेल इथे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही नंबर येईल आपल्याला इथे, व्हॉट एव्हर द टर्म, व्हॉट एव्हर द डिनॉमिनेटर, इथे प्लस असेल तर मायनस करायचा, मायनस असेल तर प्लस करायचा, आणि त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. त्याला बोलतो आपण कन्जुगेट पेअर. म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 7 प्लस अंडर रूट 2 याची जर आपल्याला कंजुगेट पेअर जर सांगायची म्हटलं तर आपण काय सांगणार, अंडर रूट 7 मायनस अंडर रूट 2. फक्त साइन चेंज करायचं आहे, वेगळं काही करायचं नाही. त्याला बोलतो आपण कंजुगेट पेअर. ओके, सो स्टार्ट करूया आपण. एक्झाम्पल एकदा लिहून घेऊया. 1 अपॉन अंडर रूट 7 मायनस अंडर रूट 2. ओके, आता आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लाय करून घेऊया याच्या कंजुगेट पेअरने. एकदा प्लसच लिहावं लागेल, ते आहे तसं प्लस घेऊया. नंतर बघा 1 अपॉन अंडर रूट 7 प्लस अंडर रूट 2 घेतलाय. आता मल्टिप्लाय करताना मात्र त्याचे कंजुगेट पेअरने करूया, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. मग लिहा अंडर रूट 7 मायनस अंडर रूट 2, अंडर रूट 7 मायनस अंडर रूट 2. ओके, तर आता कॅल्क्युलेशन पुढे करूया आपण. 1 मल्टिप्लाइड बाय करा, न्यूमरेटर बाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटर करतो आपण. 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येतं आपल्याला माहिती आहे, तरी पण एकदा लिहून घेऊया. अंडर रूट 7 मायनस अंडर रूट 2. तर इकडे मल्टिप्लाय लिहूया. अंडर रूट 7 प्लस अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 7 मायनस अंडर रूट 2. आता इथे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे किंवा झालंही असेल काय, तर अंडर रूट 7 आहे, इथे अंडर रूट 7 आहे, इथे अंडर रूट 2 आहे, इथे पण अंडर रूट 2 आहे, इथे प्लस आणि इथे मायनस आहे.
म्हणजेच हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजेच काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर करायचा मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर करायचा. करूया. एकदा 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येणार आपल्याला माहिती, लिहून घेऊया. √7 मायनस √2 आणि इकडे काय येणार आता हा √7 स्क्वेअर मायनस √2 स्क्वेअर. ओके, नेक्स्ट स्टेप कडे वळूया. √7 मायनस √2 ॲज इट इज. आणि इथे येणार √7 स्क्वेअर 7 आणि √2 स्क्वेअर येणार 2 -2. कॅल्क्युलेशन करा. वरचं जसं तसं येणार √7 मायनस √2 न्यूमरेटर ॲज इट इज. 7 - 2 करा 5. रॅशनलाइज डिनॉमिनेटर झालेला आहे. ओके, सो सेकंड एक्झाम्पल कडे वळूया. तोपर्यंत रिवाइज करा. ओके, एक्झाम्पल नंबर 2 पाहतोय आपण. 3/2√5 मायनस 3√2. ओके, एकदा लिहून घेऊया ॲज इट इज. 3/2√5 मायनस 3√2. याची कंजुगेट पेअर फक्त इथे प्लस करून लिहायचं, आपल्याला मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. सो नेक्स्ट स्टेप विल बी 3/2√5 मायनस 3√2 इंटू 2√5. तर मायनस ऐवजी घेणार फक्त प्लस 3√2. अगेन त्यानेच डिवाइड करायचंय 2√5 प्लस 3√2. हे कॅल्क्युलेशन करा बरं. दोन्ही जर केलं तर 1 येतं, म्हणजे लक्षात आलं असेल. याने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही. ओके, सो कॅल्क्युलेशन करूया आपण. 3 ने मल्टिप्लाय करायला म्हणजेच येईल 3 मल्टिप्लाय म्हणजे इन ब्रॅकेट लिहूया 2√5 प्लस 3√2. वरती काही कॅल्क्युलेशन करू नका न्यूमरेटरला, फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट करा डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे. ओके, आता 2√5 मायनस 3√2 इंटू 2√5 प्लस 3√2 सेपरेटली लिहूया ब्रॅकेट मध्ये. 2√5 मायनस 3√2 इन सेकंड ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2. ओके, आता इथे पण आपण तोच फॉर्म्युला वापरणार जो अगोदर वापरलाय. कोणता फॉर्म्युला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण वापरूया. नेक्स्ट स्टेप मग काय येणार? ॲज इट इज लिहा. 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 अपॉन फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज 2√5 स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज 3√2 स्क्वेअर. आता हे स्क्वेअर्स करायचे आपल्याला. स्क्वेअर करताना लक्षात ठेवा हा 2 चा पण स्क्वेअर करायचा आहे, √5 चा पण स्क्वेअर करायचा आहे. तो आपल्याकडून कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे. नेक्स्ट स्टेप पलीकडे लिहूया. देअरफॉर ॲज इट इज लिहूया. 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 अपॉन, आता कॅल्क्युलेशन लक्षपूर्वक बघा. 2 स्क्वेअर करा 4 इंटू इंटू आहे हा 5 √5 स्क्वेअर म्हणजे 5 येणार 5 साइन मायनस मायनस घेऊया. 3 स्क्वेअर 9 √2 स्क्वेअर 2. ओके, देअरफॉर न्यूमरेटर ॲज इट इज 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 अपॉन 4 5 जा 20 मायनस 9 2 जा 18. कॅल्क्युलेशन करा. फायनल आन्सर मिळणार आहे आता या स्टेजला 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 अपॉन 20 मायनस 18 इज 2. रॅशनलाइज डिनॉमिनेटर झालेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूया. त्या अगोदर एकदा रिवाइज करा. एक्झाम्पल नंबर 3 4/7 प्लस 4√3. ओके, बघ कसं सॉल्व करायचंय. एकदा लिहून घेऊया ॲज इट इज. 4/7 प्लस 4√3.
याची कंजुगेट पेअर फक्त मायनस करून लिहावी लागेल. सो 4 लिहूया एकदा. 4/7 प्लस 4√3 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस 4√3 अपॉन 7 मायनस 4√3. सो न्यूमरेटर एकदा लिहून घेऊया. 4 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच हा येईल 4 मल्टिप्लाइड बाय म्हणजेच इन ब्रॅकेट 7 मायनस 4√3. ओके, अपॉन डिनॉमिनेटर लिहा, दोन ब्रॅकेट्स मध्ये लिहूया. 7 प्लस 4√3 इन सेकंड ब्रॅकेट 7 मायनस 4√3. न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर केले. ओके, सो न्यूमरेटर वरती कॅल्क्युलेशन करायची नाही ते आपल्याला, त्यामुळे जसं तसं लिहूया. 4 इन ब्रॅकेट 7 मायनस 4√3 अपॉन, आता इथे काय येणार, a प्लस बी a मायनस बी म्हणजे सेम, म्हणजे 7 स्क्वेअर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म दॅट इज 4√3 स्क्वेअर. ओके, पलीकडे घेऊया कॅल्क्युलेशन आता. 4 इन ब्रॅकेट 7 मायनस 4√3 अपॉन, कॅल्क्युलेशन करूया. 7 स्क्वेअर 49 मायनस 4 चा स्क्वेअर करावा लागेल दॅट इज 4 स्क्वेअर 16 and this 3 square is 3. Under root 3 square is 3. So next step will be 4 in bracket 7 minus 4 under root 3 upon 49 minus 16 into 3 48. Okay, and finally we will get the answer 4 under root 7. Sorry, 4 in bracket 7 minus 4 under root 3 ॲज इट इज लिहायचंय आणि हे कॅल्क्युलेशन करून घ्या दॅट इज 1. रॅशनलाइज डिनॉमिनेटर झालेला आहे. ओके, सो 1 डिनॉमिनेटर असेल तर आपण लिहित नाही, तर मग डायरेक्टली नेक्स्ट स्टेप केली तरी चालेल. इथपर्यंत सोडवलं तर फुल मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला, पण पुढे पण सोडूया आपण. सो फायनली 4 इन ब्रॅकेट 7 मायनस 4 अंडर रूट 3 याचा एकदा मल्टिप्लिकेशन पण करून घेऊया आपण. 4 7 जा 28. सो 28 4 multiplied by 4 16 under root 3. So 28 minus 16 under root 3. This is the final answer. Okay. लास्ट एक्झाम्पल पाहतोय आपण या प्रॅक्टिस सेट मधलं. तर एक्झाम्पल आहे अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3. आता इथे कन्जुगेट पेअर कशी घेणार तर ते पहा. अगोदर लिहून घेऊया. अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3 ॲज इट इज लिहिले. नेक्स्ट स्टेप अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 ॲज इट इज लिहून घ्या. इथे पण अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3 मल्टिप्लाय करायचे कंजुगेट पेअर. अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3 म्हणजे याची कंजुगेट पेअर येईल मायनस, म्हणजेच अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अशी याची येईल कंजुगेट पेअर. डिवाइड पण करायचे त्याने अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3. ओके, आता न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर करूया. सो अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3 इन सेकंड ब्रॅकेट अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3. ओके, आता नेक्स्ट स्टेप पहा. इथे काय आलं बघा. अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 मल्टिप्लाइड आहे. किती टाइम्स आहे, सेम टर्म्स आहे आणि किती टाइम मल्टिप्लाइड आहे 2 टाइम्स, म्हणजेच आपण त्याचा स्क्वेअर घेऊ शकतो. नेक्स्ट स्टेप बघा काय करतोय आपण. अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण याला. आणि या इथे तर आपल्याला माहिती आहे a प्लस बी a मायनस बी फॉर्म्युला आलाय, म्हणजे हा येईल अंडर रूट 5 स्क्वेअर मायनस हा येईल अंडर रूट 3 स्क्वेअर. ओके, नेक्स्ट कॅल्क्युलेशन पहा. अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा आपल्याला. माहिती आहे कोणता फॉर्म्युला वापरतो आपण, साइडला लिहून देतो वाटलंच तर तुम्हाला. हा फॉर्म्युला आहे बघा, मायनस आहे मध्ये म्हणून मायनसच फॉर्म्युला देतो. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे. a स्क्वेअर
मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असं त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे न्यूमरेटरला. नाही केलं तरी पण चालू शकतं, पण करूया. अंडर रूट 5 स्क्वेअर घेऊया. मग अंडर रूट 5 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स फर्स्ट टर्म सेकंड टर्म, दॅट इज अंडर रूट 5 अंडर रूट 3. अंडर रूट 5 अंडर रूट 3 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर, दॅट इज अंडर रूट 3 स्क्वेअर इन ब्रॅकेट अंडर रूट 3 स्क्वेअर. ओके, आता हे झालं कॅल्क्युलेशन सगळं न्यूमरेटरचं. आता डिनॉमिनेटर कडे वळूया आपण. अंडर रूट 5 स्क्वेअर मीन्स अंडर रूट 5 स्क्वेअर मीन्स अंडर रूट 25 आणि अंडर रूट 25 म्हणजे 5. सो 5 लिहूया इथे. अंडर रूट 3 स्क्वेअर म्हणजे येईल 3 मायनस 3. ओके, अंडर रूट 5 स्क्वेअर करा, 5 येते मायनस 2 as it is 5 3 जा 15 अंडर रूट 15 येईल इथे प्लस अंडर रूट 3 स्क्वेअर म्हणजे येईल 3 अपॉन 5 मायनस 3 करा येतोय 2. ओके, सो लास्ट पाहूया आता आपण. 5 प्लस 3 येईल हा म्हणजे किती येईल 8 मायनस 2 अंडर रूट 15 as it is मायनस 2 अंडर रूट 15 अपॉन 2. रॅशनलाइज डिनॉमिनेटर झालेला आहे. पण याच्यानंतरही आपण काही स्टेप्स करूया आपल्या मनाने. तर इथे 2 कॉमन घेऊ शकता तुम्ही, किंवा 2 ने या दोघांना डिवाइड करावं लागेल कारण मध्ये मायनस साइन आले म्हणून, किंवा वरती 2 कॉमन घ्या. वरती आपण 2 कॉमन घेऊ. ब्रॅकेट मध्ये बघा काय राहील, मग 2 4 जा 8 मायनस इथे तर 2 घेतलेलाच आहे म्हणजे राहील अंडर रूट 15 आणि इकडे येईल अपॉन 2 as it is. आता 2 2 काय होईल, 2 2 विल गेट कॅन्सल. तर फायनल आन्सर येणार आहे 4 मायनस अंडर रूट 15. ओके.